आपण नक्कीच पाहतोय शैलेश दादा वडणार या फाउंडेशन आयोजित BPL बदलापूर प्रीमियर लीग 2025 आणि आजचा पहिला दिवस पहिल्या दिवसामध्ये पाहायला गेले तर 6 संघ खेळल्या. आता इथून मात्र कुठल्या संघाचा गाशा गुंडाळला जाईल हे नक्कीच आजच्या दिवसामध्ये शेवटला आपल्याला कळेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बैकर ब्रदर्स संघाकडून पंकज भोले आणि सलामीर जोडी मैदानामध्ये जाते आपण पाहतोय. MD ग्रुप संघाची शंकर विषय मॅन फ्रॉम पाहतो आपण इनगाव आणि त्याच्याच सोबतीने नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो अनंत वाघ मॅन फ्रॉम चिंचवलीवाडी. पहिलाच बॉल फेकून दिला डीप विकेटला क्लिअर करण्यात आलाय. हा मायटी हिट ब्रँडेड आपण पाहतो शंकरच्या बॅट मधून षटकार. घनगती प्रहार केला मॅन्डेटरी पॉवर पहिलं षटक पंकजवरती जबाबदारी आयकॉन खेळाडू आपण पाहतोय बैकर ब्रदर्स या संघाचा पंकज बोले आणि तशा विरोधात पहिल्या चेंडूवरती आक्रमण. दुसरा चेंडू इथून मात्र खेळून काढला आहे. डिफेन्सला कव्हर मध्ये खाली क्षेत्र निवडलाय वॅकेंड एरिया आहे. चेंडू चालला जमिनीला गुदगुल्या करत 4 धावांसाठी हा चौकार. दहा धावा आल्या आहेत. शंकरचं आक्रमण पंकजच्या विरोधात. पुढील चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला. आता मात्र थर्डमॅन रिझनला क्षेत्ररक्षक अमोल बनवटे त्याला बीट करून चेंडू चाललाय आपण पाहतो. शॉट फाईनल ऐकला 4 धावांसाठी चौकार. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या 3 चेंडूवरती आपण पाहतो आक्रमण शंकरचं. धाव फलकावर धावा झाल्यात आपण पाहतो 14 ऑन स्कोर बोर्ड. मॅन्डेटरी पॉवर प्लस पहिलं षटक हाताळत असताना इथून मात्र खराब गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती झाली आहे पंकजची. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. आता मात्र थोडासा शफल होऊन फटका आपण पाहतोय ऑनसाइडला कन्व्हर्ट करायचं होतं जमलं नाहीये. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. सरळ चेंडू सोपवला आपण पाहतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथून मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल पंकजने कारण पहिल्या 3 चेंडूवरती आक्रमण होतं. पाचवा चेंडू स्लोअर पद्धतीचा पुन्हा एकदा. आता डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन आहे राज गडगे आपण पाहतोय. थोडंसं फंबल झालंय. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये चालू आणि इथून या 2 धावा आपण पाहतोय कंप्लीट झाल्या मैदानामध्ये. रनिंग बिटवीन द विकेट इथून मात्र चांगली होती शंकर आणि अनंत याची आणि आपण पाहतो या 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. एकंदरीत धावा आपण पाहतो आता झाल्यात 16. 16 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा. हा चेंडू आता मात्र हवेमध्ये डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय डीप मध्ये आणि इथून झेल झाला जमिनीला दाण आणि आता आयुष्यमान भवचा आशीर्वाद लाभलाय. पाहायला गेलं मैदानामध्ये शंकर विषयला एक नक्कीच आक्रमक फलंदाज मी जसं म्हटलं त्याला आशीर्वाद लाभलाय. इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो समाप्त झालाय आणि MD ग्रुप या संघाच्या धावफलकावर धावा आहेत. लॉस ऑफ 0 विकेट 17 ऑन स्कोर बोर्ड 17.
पहिल्या षटकात पाहायला गेलं तर 17 धावा आल्यात, 17ची सरासरी पहिल्या षटकात आपण पाहतोय. इथून मात्र जपली गेली आहे खऱ्या अर्थाने. शंकर याने एक विध्वंसक रूप मैदानामध्ये धारण केलंय. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत आणि 17 धावा आपण पहिल्या षटकामध्ये पाहायला. गोलंदाज आता मात्र दशरथ मॅन फ्रॉम कुळगाव गोलंदाजी मार्क वरती. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी दशरथने केली. सामनावीराचा पुरस्कार त्याने पटकावला. आता मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावरती जबाबदारी इथून मात्र सोपवली कर्णधाराने. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा आपण पाहतो. बॉल बॅक ड्राईव्ह आणि या चेंडूवरती प्रत्युत्तर नव्हतं. सन्मान द्यायला भाग पाडलं खऱ्या अर्थाने दशरथने शंकरला. पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने दुसरा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहतोय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय. थोडासा आपण पाहतोय डीप मधून आणि एक धाव इथून मात्र कंप्लीट झाली. एका धाव्याने धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतोय 18 ऑन स्कोर बोर्ड. 18 धावा या षटकात धावा रोखायच्या आहेत दशरथनं. त्या अनुषंगाने त्याला गोलंदाजी करायचे. पहिले 2 चेंडू सुरेख हाताळलेत. मात्र शंकर इथून मात्र थांबायला तयार नाहीये. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय कारण त्यांना हा सामना जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. सेकंडला अनंता वाघ गावंडा माफी असावी अनंता गावंडा स्ट्रायकरला चिंचवली वाडेचा फलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह मिड आपला क्षेत्ररक्षक धावचीतचा बाद होण्याची संधी होती आणि कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे इथून मात्र आता शंकर विषयला परतावं लागेल. पहिला हादरा 18 या धावसंख्येवरती एमडी ग्रुप संघाला. फलंदाज बाद डीच्या. असतं कॉलिंग नव्हती. कम्युनिकेशन गॅप आपण पाहिला आणि फलंदाज शंकर मात्र माघारी परतला. पहिला हादरा आपण पाहतो एमडी ग्रुप संघाला लागलाय. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतोय महेंद्र धुळे मॅन फ्रॉम जोविली आता मैदानामध्ये एंटर झालेत. 3 चेंडूवरती चांगली गोलंदाजी दशरथची. पुढील चेंडू. हा चेंडू आता मात्र बैठक शॉट. चेंडू आपण पाहतो चालला इथून मात्र पंचांच्या डोक्यावरून आलाय हा चौकार. शैलेश वडणारे फाउंडेशन बीपीएल चौकार. 28 28 धावसंख्या आपण पाहतो आता धावफलकावर झाले. पहिला चौकार बैठक शॉट आपण पाहायला डीप मिड विकेटला. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षण नव्हतं. वॅकेंट एरिया होता. मॅन्डेटरी पॉवर प्लेस. हे दुसरं षटक असताना 3 खेळाडू नक्कीच 38 सर्कलच्या बाहेर राहू शकतात. थोडस नक्कीच रिस्ट्रिक्शन असतं आणि त्याच्याच अनुषंगाने फलंदाजी करताना मैदानामध्ये अनंताला पाहतोय. धावफलकार धावा 28. एक चौकार षटकार दाखवला पुन्हा एकदा. गोलंदाज दशरथ तयार पुढील चेंडू घेऊन. हा देखील चेंडू आपण पाहतोय खेळून काढला. चालला आपण पाहतोय फाईन लेगला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग निघडलाय आणि हा येतोय बीपीएल चौकार शैलेश सोडणारे फाउंडेशन.
इथून मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर एकूण धावा लगावल्या गेल्या आपण पाहतो. एमडी ग्रुप संघाच्या 32 गडी त्यांनी इथून मात्र गमावला एक शंकर विषयाच्या माध्यमातून. तिसऱ्या स्पेलला सुरुवात होते. तिसरं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये. इथून मात्र सुरुवात होईल. गोलंदाज राज गडगे या देखील एक अष्टपैलू खेळाडू नुकत्याच झालेल्या नक्कीच या खेळाडूच्या नावावरती देखील या अंगामध्ये एक बाईक आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय. भिरकाव द्यायचा होता. पंच आमच्याकडे वळतायत. समांतर हातामध्ये सांगतायत पहिला चेंडू खराब आहे अतिरिक्तच्या स्वरूपात. इथून एक धाव जोडली जाईल. धावफलक एकेने पुढे सरकेल आणि घेऊन जाईल. आपण पाहतोय धावफलक 33 या आकड्यावरती. महेंद्र धुळे आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. राज गडगे राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पुन्हा एकदा आता चाललाय स्क्वेअर लेगला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू एका टप्प्या अखेरीस उचलून आपण पाहतो ऑन स्टंप थ्रो आहे आणि या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. दफलकर आता धावा झाल्या 34. एक मोठ्या धावसंख्येकडे अग्रेसर होताना एमडी ग्रुप संघाला पाहतोय. शंकर जो इन्फॉर्म मध्ये आहे आणि तो बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. हरकत नाहीये. दोन्ही फलंदाज मैदान आपण पाहतो आता. अनंत आणि महेंद्र याची जोडी. इथून मात्र त्यांना धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा राश तयार. पुढील चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर लेगला फिरवला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. होणार नाही चुकी. फलंदाज बाद. आपण पाहतोय दुसरा हादरा अनंताच्या स्वरूपात एमडी ग्रुप संघाला. डीचे अनंत माघारी परतला. इनॅट नंबर 4 वरती आपण पाहतोय ढवळेपाडा संघाचा खेळाडू जीवन केवणे मैदानामध्ये. राज गडके चांगली गोलंदाजी करतोय. सातत्याने विकेट संपादित करतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू इथून मात्र सफल झाला होता पहिलेच आणि राजने ते ओळखलं होतं. या चेंडूवरती फिंगर रोल झाले. स्लोअर पद्धतीने चेंडू हाताळला गेला आणि सरळ आपण पाहतो पाठीमागे चाला. यष्टीरक्षक पंकज थोडासा बीट झाला. मात्र शॉर्ट लेगच्या क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवला. कुठली धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. स्टील आपण पाहतोय धावफलकावर धावा आहेत 33. या षटकातील पाहायला गेलं तर 3 चेंडू फेकून झालेत. पहिला चेंडू वाईड हाताळल्यानंतर दिशेवरती नियंत्रण नव्हतं. तदनंतर चांगल्या चेंडू हाताळतोय. माफी असं 34 आहे. 34 34 धावा आहेत. एक धाव वाईडची नक्कीच ऍड होईल. 34 धावा आहेत. हा चेंडू आता मात्र प्रॉपर टायमिंग झालाय. चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आपण पाहतो ओव्हर बॉलर हेड. पंचांचा इशारा. आपण पाहतोय शैलेश वडणारे फाउंडेशन बीपीएल षटकार.
चेंडू डॉट झाला नंतर ह्या जीवनने सांगितलंय हम भी किसी से कम नाही आणि ठोकलाय आपण पाहतोय राज गडगेच्या विरोधात षटकार धावफलकावर षटकाराच्या सहाय्याने धावफलक आपण पाहतो 40 आकड्यावरती पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर जाईल बॅक टू बॅक आपण पाहतोय हा आलाय शैलेश वडणारे फाउंडेशन बीपीएल षटकार धावफलकावरती इथून लगावल्या गेल्यात आणि आता शेवटचा चेंडू मैदानामध्ये या तिसऱ्या षटकाचा नक्की शिल्लक असेल राजवरती आक्रमण चढवलं गेलं आहे जीवन केवण्याच्या माध्यमातून एक आक्रमक फलंदाज आणि मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान या खेळाडूची तेच प्रात्यक्षिक मैदानामध्ये दिसलाय 46 धावफलकावरती पुन्हा एकदा गोलंदाज शेवटचा चेंडू हा देखील चेंडू शॉर्ट पिच आता खेळून काढला डिफेन्सला कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाही वॅकंड एरिया निवडलाय आलाय चौकार आपण पाहतोय शैलेश वडणारे फाउंडेशन बीपीएल चौकार आणि तिसरा षटकाचा देखील खेळ समाप्त होईल धावफलकावर धावा आहेत लॉस ऑफ 2 विकेट एमडी ग्रुप संघाच्या 50 54 स्विच हिट आता मात्र बॅटच्या आपण पाहतो टो एंडला लागून चेंडू चालला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे 2 धावा घेण्याचा अवधी
या चेंडूवरती होता, बॅकअप येतोय, थोडासा वाईडिश थ्रो आपण पाहिला त्या क्षेत्ररक्षकाकडून आणि या 2 धावा मिळाल्या दाफलगावर आता झाल्यात. अब तक 56 धावा. चांगली फलंदाजी होते एमडी ग्रुप संघाच्या फलंदाजांकडून. पुढील चेंडू फुलटॉस होता, चेंडू हवेमध्ये, पंकज भोलेचे प्रयत्न चालू मैदानामध्ये आणि मागे धावत असताना एक अनबिलिव्हेबल झेल इथून मात्र स्वीकारलाय फलंदाज महेंद्र धुळे बाद. लागलाय तिसरा आदरा. 56 या धावसंख्येवरती एमडी ग्रुप संघाला. दिसतील रक्त आलं वाटतं रे. येस, इन ॲट नंबर 5 वरती आपण पाहतो मॅन फ्रॉम जुवेली. जुवेली गावचा खेळाडू प्रेम धुळे आता मैदानामध्ये गेलाय. रोशनचे षटक, 4 चेंडू फेकून झाले धावफलकावर. धावा आपण पाहतो आता झाल्यात 56. 2 चेंडू इथून मात्र फेकायचं. नवीन फलंदाज आताच मैदानामध्ये एंटर झालाय प्रेम. इथून कशा प्रकारे फलंदाजी करेल. हा देखील फलंदाज स्विचिट खेळायचा होता, पायावरती चेंडू आदळलाय. आता मात्र कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक होता आपण पाहतोय गली रिजन मध्ये आणि इथून कुठली धाव मिळणार नाहीये. आक्रमण पहिल्या 3 चेंडूवरती जरूर चढवलं होतं रोशनच्या विरोधात, मात्र हे 2 चेंडू त्यांनी सुरू हाताळले. अद्याप 6 धावा या षटकात त्यांनी खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्विचिट करायचा होता, पायावरती आदळलाय. सोरटी धाव घ्यायची. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे, मात्र इम्पॅक्ट कुठे आहे हे पंचांनी नक्कीच बघितलंय आणि नोट आउट डिसिजन दिलाय. आणि इथून मात्र आपण पाहतोय 4 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. धावफलकावर आपण पाहतोय 3 गडी बाद. एमडी ग्रुप संघाची धावसंख्या आहे 56. शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतो राज गडगे याच्यावरती. इथून मात्र जबाबदारी सोपवली बैकर ब्रदर्स या संघाच्या संघनायकाने. आणि आता स्ट्राईक एंडला असेल आपण पाहतोय जीवन केवणे, जेणे आपण पाहतो राजच्या विरोधात धाव कुठल्या होता तो जीवन स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, हुक करायचा होता, शॉर्ट ऑफ जामचा फटका. इथून मात्र पूर्णपणे फसलाय जीवनचा. पहिला चेंडू निर्धाव. इथून मात्र 1 तेरी तो 1 मेरी हे प्रात्यक्षिक बघायला मिळेल का? कारण जे षटक तिसरं आपण पाहतो हाताळलं होतं राजने त्याच्या विरोधात
पाहायला गेलं तर 16 धावा कुठल्या होत्या 3 चेंडूवरती रिवन्य, आणि आता पुन्हा एकदा दोघं एकमेकांसमोर उभे ठाकलेत. हा देखील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट टर्म जम्प करत असताना चेंडू आता क्लिअर करेल मिड विकेटच्या डोक्यावरून. हा हँडसम षटकार. विकेटला आलाय लांब पल्ल्याचा. त्या फलकावर आता धावा झाल्यात 62. एक मोठी धावसंख्या इथून उभी करायची आहे, आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय एमडी ग्रुप संघाची होत्या. येस, मॅच बॉल आलाय पंच, पण मॅच बॉल घ्या. पहिला चेंडू जरूर राहिला नावावर राजशा, मात्र दुसऱ्या चेंडूवरती इथून उत्तर देत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाज जीवन केवण्या, आणि त्याने ठोकला षटकार. पाहायला गेलं तर 22 धावा इथून ठोकल्या आहेत एकट्या राजच्या विरोधात एकट्या जीवन्य. दफलकार धावा आहेत 62. थोडस आता फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन लॉंग ऑफ, थोडस डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्डला बरोबर पंचांच्या मागे स्क्वेअर लेग ज्याला म्हटलं जातं तिथे एक क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पुढील चेंडू फुलटॉस, चेंडू हवेमध्ये आणि इथून झेल स्वीकारलाय दशरथने. फलंदाज होईल बाद. लागतो आपण पाहतोय हादरा चौथा, आणि नक्कीच यस DRS घेतला जाईल. आणि आता टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल. नक्कीच बॅटिंग टीम कडून हा रिव्ह्यू आहे. आणि आता आमची आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या गौरवदादा मात्रे यांच्या माध्यमातून नक्कीच हा चेंडू चेक केला जाईल. येस, इट इज फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद. चौथा हादरा एमडी ग्रुप संघाला 62 या धावसंख्येवरती. थँक्यू सो मच डीजे. इथून मात्र बॅटिंग टीमचा रिव्ह्यू समाप्त झाला हेच आम्हाला पंचांनी सांगितलंय, आणि कुठलाही रिव्ह्यू इथून मात्र आता घेता येणार नाहीये. येस, बॅटर नेम 12th मॅनला माहिती नाहीये, प्लीज आमच्यापर्यंत नाव पोहोचवा. यश, येस, यश मैदानामध्ये गेलाय, आणि आता इथून मात्र यश कशा प्रकारे कामगिरी करणार. हा चेंडू अतिशय वेगवान होता, कीपर बीट झालाय, आणि मागे मात्र आपण पाहतो शॉट दरम्यानच्या क्षेत्ररक्षकाने इथून झेल स्वीकारलाय. फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक यश मिळत असताना आपण पाहतो मैदानामध्ये राज जुनी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 धावा खर्च केल्या आपण पाहतोय ह्या स्लॉगवरचं षटक, हणामारीचं षटक, डेथ ओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जातं. 4 चेंडूवरती 2 गडी बाद करत अद्याप 6 धावा खर्च केल्या. गोलंदाज राज गडगेने, नवीन फलंदाज अविनाश मॅन फ्रॉम कुळगाव.
हा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता आपण पाहतोय, मात्र जमलं नाहीये. वेगवान चेंडू हाताळला गोलंदाज यश आपण पाहतो राज गडगे याने गतीवरती स्वार झालाय गोलंदाज राज आणि हा चेंडू निर्धाव. आता आपण पाहतोय या सत्रातील शेवटचा चेंडू मैदानामध्ये शिल्लक असेल. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला अविनाश. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवरपतीचा चेंडू खोदून काढलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. इथून मात्र रनआउटची संधी आहे. पंच नक्की सांगतील. यस फलंदाज होईल बाद आपण पाहतोय. हा सहावा फलंदाज बाद होतोय आणि आपण पाहतोय पहिल्या सत्राचा पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. धावफलकावर एकूण धावा लगावल्या गेल्या आहेत एमडी ग्रुप संघाच्या 62 आणि इथून 63 धावेचं टार्गेट ठेवण्यात आलं. आपण पाहतो बयकर ब्रदर्स या संघासमोर. जेव्हा मात्र उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो तुषार शिंदे सरांना. लक्ष आहे 63 इज अ टार्गेट. एमडी ग्रुप आणि बैकर ब्रदर्स हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. सामना क्रमांक 5. चला बैकर ब्रदर्स संघ आपण आपली ओपनिंग पेअर त्वरित मैदानावरती पाठवत. जास्त विलंब लावू नका. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे.
पहिल्या 3 षटकांमध्ये 50 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये केवळ 10 धावा आल्यात. चांगली सुरुवात केली होती एमडी ग्रुप संघाने. पहिल्या 3 षटकांमध्ये 50 धावा आणि शेवटच्या 12 बॉलमध्ये केवळ 10 धावा आल्यात. त्रेसष्ट धावेंचं लक्ष, 63 इज द टार्गेट. सिंपल कॅल्क्युलेशन आहे एकदम. पहिल्या 3 षटकांमध्ये 50 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या 2 मध्ये केवळ धावा आल्यात 12. एकूण 62 बनल्यात पहिल्या इनिंग मध्ये आणि 63 धावेंचं लक्ष, 63 इज द टार्गेट. पंकज भोले आणि दशरथ चव्हाण ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. नुकतीच ज्यांना मान ऑफ द सिरीजची स्कूटी मिळाली 2 दिवसापूर्वी पंकज भोले मैदानावरती आहेत आणि त्यांच्या जोडीने दशरथ चव्हाण ही जोडी मैदानावरती आहे. पहिलाच बॉल आक्रमण तर केला मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि टेनिस क्रिकेट झाली म्हणून बाउन्स स्थित आपण पाहतोय. मस्तक को दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, चौकार. चला मॅच त्वरित सुरू करायची. अजून यानंतर एक मॅच आपल्याकडे बाकी आहे. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. बॅटिंग करणारी टीम थोडीशी घाई करा विनंती आहे. चला पहिल्या बॉलवरती चौकारानं खातं खोललंय. पंकज फोले यावेळेस स्कूप केलाय बिहाइंड द विकेट. पंकज फोले यांची खासियत आहे 360 डिग्री मध्ये खेळण्याची आणि या देखील बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे बिहाइंड द विकेट. ह्या 4 चौकार. आठ धावा धावपलकावरती पंकज भोले यांनी नेत्रदीपक सुरुवात इथे केली आहे. 2 चौकार त्यांच्या बॅटवर आहेत पहिल्या 2 बॉलवरती. पुढचा बॉल त्यावेळेस बॅकफुटला तयार होते आपण पाहायला. ऑफस्टोनच्या बाहेर बॉल खूप जास्त बाहेर होता. वल्लभ केला वाईट बॉल. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 9 धावा धावपलकावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतो. शरीरावरती बॉल झालेला एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव अगदी इथे प्राप्त होईल. अंपायर बॅट लेग बाईज. ओके
10 धावा धावफलकावरती आहे. 10 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्ग असते. धावफलकावर धावा आहेत 10. बॅटिंग साठी दशरथ. पुढचा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने आपण पाहतोय बॉलला खेळत. मिडांचे खेळाडू बॉलच्या दिशेने गेलेत तोपर्यंत एकेरी धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. 1163 इज द टार्गेट. 63 धाव्यांचं लक्ष आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. पंकज भोले यांनी दमदार सुरुवात केली आहे. या इनिंग मध्ये देखील 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले लगातार. स्लॉट मध्ये बॉल हवेत उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली चांगला असेल आणि पण इथे आपण पाहतोय विकेट तर पंचांनी घोषित केली ऑलरेडी. एस सिटीज आणि पंकज भोले यांची खेळी संपुष्टात आली. पहिला धक्का लागला. बॅटिंग करणारी टीम नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 3 वरती राज खडगे मैदानावरती दाखल झाले. 3 नंबर 3 वरती अष्टपैलू खेळाडू आहेत. पुढचा बॉल ब्रिज यांचा. पुढे एकदा संधी आहे. हवेत उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने वेगाने गेले नाहीत. कदाचित बॉलच्या दिशेने जर वेगाने गेले असते तर झेल होऊ शकला असता. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. अविनाश होते तिथे. अविनाश देखील वेगाने गेले नाही बॉलच्या दिशेने. 13 रन्स. लॉस ऑफ दी 1 विकेट. 24 बॉल मध्ये 50 धाव्यांची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 50 धाव्यांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम स्पीडअप करणं गरजेचं आहे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 50 धाव्यांची आवश्यकता आहे. एज लागलं. इथे आपण पाहतोय विकेट किपर आहेत आणि रनआउट होऊ शकतात. आणि इथे मात्र पोहोचलेत फलंदाज क्रीजवर सुरक्षित. 2 धावा इथे प्राप्त झाल्यात. 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल.
15 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल महेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती. फटका चांगला आहे, आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. लाजवाब फटका होता. न्यूटन दुसरा आहे. एवढी ऍक्शन देर आर इक्वल ऍक्शन आणि रिॲक्शन तिथे आपण पाहायला मिळाली. चौकार आलाय. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. न्यूटन तिसरा लॉबद्दल आपण चर्चा करत होतो. एव्हरी ऍक्शन देर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तशा पद्धतीचा हा फटका होता आपण पाहिलं. अगदी बॉल समोरून आला आणि समोरच बॉलला पाठवलं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चौकार. व्हॉट अ शॉट दॅट इज. सूर्यकुमार यादव स्टाईल. हा कमालीचा फटका आहे. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालंय आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. मॅक्सिमम षटकार. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेतला प्रवास आपला संपवावा लागेल. त्यावेळेस देखील चांगला फटका आहे. समोर दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल केलाय आणि एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. रॉबिन राऊंड फॉर्मॅटनं आपण ही टुर्नामेंट खेळतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. पाठीमागच्या 4 बॉलमध्ये तब्बल 13 धावा आल्यात. महेंद्र धुळे यांच्यावरती आक्रमण केलं गेलंय. फलंदाज दशरथ चव्हाण यांच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली आहे. आज 4 संघ तब्बल या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. तब्बल एकूण 16 संघ आहेत, परंतु दर दिवशी 4-4 संघ इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. रॉबिन राऊंड फॉर्मॅट नुसार सन्माननीय शैलेजी वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2025 पर्व पहिल्या स्पर्धेचं आहे. आणि चला विनंती आहे थोडीशी घाई करा. यावेळेस देखील डॉट बॉल आहे. त्यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. लास्ट रन बॅटने डिके सर बॅटच्या माध्यमातून एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकाचे धावा आहेत 26 धावा 26. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 36 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 18 बॉल मध्ये 36 धावेंची आवश्यकता. त्याला स्पीडअप करणं गरजेचं आहे. यानंतर पुढची मॅच देखील आपल्या भेटीला येणार आहे. आजच्या दिवसातील 6वी मॅच. स्पीडअप अपेक्षित आहे. ऑन साइडला फटका चांगला मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28.
हवेत बॉल क्षेत्ररक्षक होते बनलेत फक्त दर्शक त्यांच्या डोक्यावरून अगदी आपण पाहतोय हा बॉल जाईल आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा मधून 2 षटकार आणि 1 चौकार आलाय एकूण धावफलकावरती धावा 34 चला स्पीडअप अपेक्षित आहे स्पीडअप करा विनंती आहे प्रिन्स यांनी 2 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात पाठीमागच्या 1 षटकार आणि 1 एकेरी धाव यावेळेस देखील फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे 1 धाव प्राप्त होईल क्षेत्ररक्षण बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आले 2 धावेचा प्रयत्न धावबाद इथे 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल 36 धावा धावफलकावरती आहेत 36 15 बॉल आणि 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे मॅच दोलायमान स्थितीमध्ये इथून जर एखादी विकेट आली तर एमडी ग्रुप संघ पुनरागमन करू शकतो एखादा मोठा फटका जर आला तर बैकर ब्रदर्स संघ देखील या मॅच वरती राज्य गाजवू शकतो 1 धावेची प्राप्ती होईल 1 धावेने धावफलक पुढे जाईल स्क्वेअर लेग रिजनला बॉल ट्रॅव्हल झाला होता 37 धावा धावफलकावरती आहेत विकेटची गरज आहे या ठिकाणी एमडी ग्रुपला आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे बैकर ब्रदर्स संघाला हाफ ट्रॅकर बॉल होता लिडिंग एज हवेमध्ये बॉल महेंद्र अंदाज तर स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले 2 धावा कदाचित महेंद्र जर धावले असते तर झेल होऊ शकला असता 2 धावा इथे प्राप्त झाल्या आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल 39 धावा धावफलकावरती 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड एक बॉल शिल्लक आहे 39 धावा धावफलकावरती 13 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता 13 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे चला स्पीडअप करा विनंती आहे 13 मध्ये 24 अजूनही बनवायच्यात पुढचा बॉल ऑन साइडला शॉर्ट टर्म जॅक कमालीचा फटका आहे आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जाईल आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा कडे
12 मध्ये 18 अजूनही बनवायच्यात. 12 बॉल आणि 18 धाब्यांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा, विनंती आहे. जास्ती विलंब लावू नका. आज या स्पर्धेचा सकाळी रंगारंग उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. आज 4 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्याच्यामध्ये मृणाल 11, अभिषेक सेल्टर्स आणि एमडी ग्रुप आणि बैकर ब्रदर्स हे 4 संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. आशिष आहेत गोलंदाज. अनंत आहेत गोलंदाज ट्रॅक वरती. पहिला बॉल लॉंग लेग क्षेत्रामध्ये जाईल, आउट ऑफ द पार्क. दशरथ यांच्या बॅट मध्ये आला मॅक्सिमम षटकार. आतापर्यंत दशरथ चव्हाण यांनी कमालीची बॅटिंग केली. अप्रतिम बॅटिंग आहे दशरथ चव्हाण यांची. गोलंदाजी देखील चांगली केली त्यांनी. ज्यावेळेस देखील कमालीचा फटका आपण पाहतोय. घुटना टेक और सिक्सर देख स्क्वेअर लेग रिजनला खूप दूरवरती या बॉलला पाठवलंय. कमालीचं टायमिंग आहे. आणखी एक मॅक्सिमम बॅक टू बॅक सिक्सेस फ्रॉम दशरथ. जर आला तर टीमचे पुरस्कार दे 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. हर्षद बैकर साहेबांच्या माध्यमातून ऑलरेडी 1000 रुपयाचं बक्षीस लावलं गेलंय. त्यावेळेस देखील हवेमध्ये बॉल आहे आणि मॅच इथे आपण पाहतोय फिनिश केली आहे. षटकार विकेट आली आहे. माफ करा, दोघे निघाले. मला दिसलं नाही, समोर बॅनर आहे. सॉरी. सहा धाव्यांची आवश्यकता आहे. 9 बॉल मध्ये 6 धावा. डॉट बॉल. जबरीचा लॉंग कार्पेट चांगला फटका आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती आहेत. 5 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. बॅटिंग करणारी टीम बैकर ब्रदर्स संघाने खूप चांगला खेळ या मॅच मध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढची मॅच देखील महत्वाची असेल. जो संघ विजय होईल तो संघ पुढच्या मॅच मध्ये खेळेल मृणाल 11 या संघाच्या विरोधामध्ये. आणि यावेळेस मात्र फायनल क्षेत्रामध्ये बॉलला खेळत. शॉर्ट फायनल क्षेत्रामधून 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. सहा बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहे. परंतु दशरथ त्यांची कमालाची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली.
11 बॉलमध्ये 35 धाव्यांची खेळी आपण पाहिली दशरथ चव्हाण यांची लाजवाब खेळी आणि तदनंतर बाद झाले दशरथ चव्हाण. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये 4 धाव्यांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका ही आयोजकांच्या वतीने विनंती आहे. गोलंदाज ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 6 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता. त्याला स्पीडअप करा. ऑन साइडला शॉट मिडविकेट क्षेत्रामध्ये रन आउट. ट्विस्ट इन मॅच. इथे आपण ट्विस्ट पाहतो या मॅच मध्ये. आता 5 बॉल मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 बॉल 4 धावा आणि इथून देखील मॅच टर्न होऊ शकते. आणि इथून जर ही मॅच बैकर ब्रदर्स संघ जर पराभूत झाला तर हा खूप मोठा उलटफेर असेल. राजबाद झालेत. आता बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता आहे. रोशन जाधव मैदानावरती दाखल झालेत. पाच बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता. चला गोलंदाजी करणारी टीम जर आणखी एखादी विकेट मिळवली तर ते देखील मॅच मध्ये येतील आणि एखादा मोठा फटका अगदी विजय मिळवून देऊ शकतो. या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम बैकर ब्रदर्स संघाला दोन्ही संघ आता मॅच मात्र विकेट आली आणि विकेट आल्यानंतर मात्र किती फ्लो मधली मॅच ती मात्र बदलू शकते. इथून देखील ही मॅच देखील बदलू शकते. बॉल शिल्लक आहेत 5 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 4. यावेळेस मात्र आपण पाहतोय फ्लिक ऑफ द रिस्ट. पुण्यात बॉल टाकला होता आणि कमालीचा पिकअप शॉट आपण पाहिलाय. फलंदाज जाधव ना, रोशन जाधव. पण या विनंती आणि या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय शैलेशजी वडनेरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. विनंती आपण या दशरथ टॉससाठी देखील यायचं विनंती आहे. मुरनाल 11 संघाचे संघनायक आणि बैकर ब्रदर्स संघाचे संघनायक आपण टॉससाठी या विनंती आहे. तर आपण पाहतोय राज गडगे यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि दशरथ चव्हाण यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय. सन्माननीय हर्षजी बैकर साहेब यांच्या माध्यमातून ते असणार आहे.